हेलो बच्चों, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्लास 8चा जो सायन्सचा लेसन आहे फर्स्ट लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स या लेसनवरील जी एक्सरसाइज आहेत ती आपण इथे सॉल्व करणार आहोत. म्हणजे यावरील जी प्रश्न उत्तरे आहेत ती इथे आपण बघणार आहोत. यामधील पहिला जो क्वेश्चन आहे बघा, यूज व्हिटाकर मेथड टू क्लासिफाय बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, फंगी, अल्गी, प्रोकॅरियोटिक अँड यूकॅरियोटिक मायक्रोब्स. हा जो क्वेश्चन आहे याचा आन्सर आपण कशा पद्धतीने लिहायचं, तर स्क्रीनवरती मी त्याचा ॲन्सर जे आहे ते इथे दाखवत आहे बघा. व्हिटाकरची जी मेथड आहे क्लासिफाय करायची सांगितली आहे बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, फंगी, अल्गी, प्रोकॅरियोटिक अँड यूकॅरियोटिक मायक्रोब्स. आता यातील प्रत्येक पॉईंट घेऊन त्या प्रत्येक पॉईंटचं म्हणजे थोडक्यात आपण बॅक्टेरिया इथे घेतलं, किंगडम मोनेरा बॅक्टेरिया, तर त्या बॅक्टेरियाचा सेल स्ट्रक्चर आपल्याला लिहायचं आहे, त्यानंतर त्याचं न्यूट्रिशन्स लिहायचं आहे, मुवमेंट आणि रिप्रोडक्शन. अशाच पद्धतीने हे जे सर्व पॉईंट्स दिलेले आहेत, प्रोटोझोआ आहे, फंगी आहे, अल्गी आहे, प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक मायक्रोब्स, या सर्व पॉईंट्सचं याच पद्धतीने आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे. हे जे आन्सर आहे मी त्या स्क्रीनवर दाखवत आहे हे तुम्ही बघू शकता आणि आन्सर तुम्ही या पद्धतीने लिहायचं आहे. सेकंड किंगडम प्रोटिस्टा, प्रोटोझोआस, त्याचे सेल स्ट्रक्चर, न्यूट्रिशन, मुवमेंट आणि रिप्रोडक्शन. त्यानंतर फंगी दिलेलं आहे, फंगीचं पण आपण याच पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे बघा. त्याचं सेल स्ट्रक्चर, न्यूट्रिशन, मुवमेंट, रिप्रोडक्शन. त्यानंतर अल्गीचं पण याच पद्धतीने लिहायचं आहे आणि ॲनिमॅनेलिया, प्रोकॅरियोटिक मायक्रोब सेल स्ट्रक्चर अँड यूकॅरियोटिक मायक्रोब सेल स्ट्रक्चर्स. ठीक आहे. त्यानंतर सेकंड जो क्वेश्चन आहे, कंप्लीट द 5 किंगडम मेथड ऑफ क्लासिफिकेशन using living organism, prokaryotic, eukaryotic, multicellular and unicellular, protista, animals, plants, fungi. तर त्यांनी हा जो चार्ट आपल्याला दिलेला आहे हा चार्ट आपल्याला इथे कंप्लीट करायचा आहे. तर तो एक चार्ट बघा, इथे स्क्रीनवरती मी चार्ट दाखवत आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम, प्रोकॅरियोटिक त्याच्या युनिसेल्युलर, त्याच्या किंगडम मोनेरा फर्स्ट, यूकॅरियोटिकमध्ये अनसेल्युलर, मल्टीसेल्युलर, किंगडम अनसेल्युलरमध्ये इथं किंगडम प्रोटिस्टा, मल्टीसेल्युलरमध्ये इथे फंगी, प्लॅंट अँड ॲनिमलिया. ठीक आहे. या पद्धतीने हा चार्ट इथे कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड आउट माय पार्टनर. इथे फंगी आहे, फंगीचं आन्सर येतं कॅन्डिडा. नंतर प्रोटोझोआ, त्याचा आन्सर आहे ॲमिबा. नंतर व्हायरस, बॅक्टेरियोफेज, अल्गी, क्लोरेला, बॅक्टेरिया, प्रोकॅरियोटिक. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्टेट विथ द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू फॉल्स, एक्सप्लेन युअर स्टेटमेंट. इथे जे स्टेटमेंट दिलेलं आहे म्हणजे काय सेंटेन्स दिलेलं आहे ते ट्रू आहे की फॉल्स आहे ते आपल्याला सांगायचं आहे आणि त्यानंतर ते ट्रू असेल किंवा फॉल्स असेल तर आपल्याला एक्सप्लेन देखील करायचं आहे. यातील फर्स्ट बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, लॅक्टोबॅसिली आर हार्मफुल बॅक्टेरिया. लॅक्टोबॅसिली आर हार्मफुल बॅक्टेरिया, फॉल्स. आणि हे जे स्टेटमेंट्स आहे ते आपल्याला इथे क्लासिफाय करायला सांगितलेलं आहे. स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे आणि फॉल्स असेल किंवा ट्रू असेल तर आपल्याला त्याचे पॉईंट्स लिहायचे आहे. तर ह्याचे आन्सर मी इथे दाखवत आहे बघा. त्यानंतर सेकंड आहे, सेल वॉल ऑफ फंगी इज मेड ऑफ कायटिन. ट्रू आन्सर आहे त्याचं आणि ते स्टेटमेंट जे आहे ते आपलं इथे एक्सप्लेन करून दिलेलं आहे. थर्ड आहे, ऑर्गन ऑफ लोकोमोशन इज ॲमिबा इज पेन्सिडोफिलिया. ट्रू. आणि डी नंबर आहे, टोमॅटो विल्ट इज अ व्हायरल डिसीज. ट्रू. इथे आन्सर इथे दाखवलेला आहे, तुम्ही बघू शकता डी नंबरचं पण. आणि क्वेश्चन नंबर 5 जो आहे, गिव्ह आन्सर्स, स्टेट मेरिट्स ऑफ व्हिटाकर्स मेथड ऑफ क्लासिफिकेशन. व्हिटाकरची जी पद्धत आहे, मेथड जी आहे तिचं आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे. मेरिट्स ऑफ RH व्हिटाकर्स 5 किंगडम्स क्लासिफिकेशन्स. त्यांनी 5 जे किंगडम सांगितलेले आहे ते क्लासिफिकेशन करायचे आहेत. तर त्याचा आन्सर बघू शकता तुम्ही ते स्क्रीनवर दाखवले आहे. दिस सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन इज मोर सायंटिफिक अँड नॅचरल. पुढचे पॉईंट्स तुम्ही बघू शकता. त्यानंतर इथे देखील त्याचा आन्सर इथे दिलेला आहे. 7 पॉईंट याचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ व्हायरसेस.
त्याचा आन्सर देखील इथं स्क्रीनवर इथे दाखवलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि नेक्स्ट आहे एक्सप्लेन द न्यूट्रिशन इन फंगी. ठीक आहे, याचं देखील आन्सर इथे स्क्रीनवर दाखवलेला आहे. त्यानंतर पुढे इथे आन्सर संपल्यानंतर डी नंबरचा क्वेश्चन आहे विच लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर इन्क्लूड इन द किंगडम मोनेरा. आणि त्याचा आन्सर तुम्ही इथे बघू शकता, किंगडम मोनेरा. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 6 आहे हु एम आय डोंट हॅव टू न्यूक्लियस सेल ऑर्गेनल्स ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रन्स बॅक्टेरिया. सेकंड आहे आय हॅव न्यूक्लियस अँड मेम्ब्रन्स बाउंड सेल ऑर्गेनल्स प्रोटिस्टा. आय हॅव C number I live on decaying organic matter fungi. D number I reproduce mainly by cell division bacteria. E number I can produce my replica virus. And F number I am green but don't have organs amoeba. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे ड्रॉ नीट अँड लेबल डायग्राम्स. तर डिफरंट टाइप्स ऑफ बॅक्टेरियाचा डायग्राम इथे काढायचा आहे आणि पूर्ण डायग्राम काढल्यानंतर ते प्रत्येक बॅक्टेरियाला इथे नावं द्यायची आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पॅरामोसियम हा जो बॅक्टेरिया आहे त्याचं देखील आपल्याला इथे पिक्चर काढायचं आहे आणि त्याला व्यवस्थित असे नावं द्यायची आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे बॅक्टेरियाफेज. त्याचा देखील डायग्राम इथे काढायचा आहे आणि त्याला व्यवस्थित नावं द्यायची आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर 8 आहे बघा अरेंज द फॉलोइंग इज असेंडिंग ऑर्डर ऑफ साईज बॅक्टेरिया फंगी व्हायरसेस अँड अल्गी. हे अरेंज करायचे आहे साईजनुसार. तर फर्स्ट येतं व्हायरस, त्यानंतर बॅक्टेरिया, फंगी आणि अल्गी. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण इथे चॅप्टर नंबर 1 जो आहे त्याची क्वेश्चन आन्सर्स इथे बघितलेली आहेत. आय होप ती तुम्हाला नक्की समजली असेल. आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅप्टर नंबर 2 जो आहे त्याची क्वेश्चन आन्सर्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये इथे बघणार आहोत. चॅप्टरचं नाव हेल्थ अँड डिसीज. ठीक आहे. तोपर्यंत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.